तर नोटाबंदीच्या निर्णयानंतर शिवसेनेनं सरकारवर टीका करण्याचं सत्र सुरूच ठेवलंय। आज युवासेनाध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी देशभरातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे। पाहूयात आदित्य ठाकरे यांनी काय ट्विट केलं ते। स्विस बँकेत काळा पैसा सुरक्षित आहे। सामान्य माणूस त्रासलाय। $15 लाख प्रत्येक भारतीयांच्या बँक खात्यात आले तर चांगलंच आहे। नागरिक गुन्हेगार नाही। नोटा बदलण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांवर लाठीचार्ज केला जातो। या समस्यांमुळे सामान्य नागरिक भरडला जातोय। नोटा बंद करण्याचा निर्णय चांगला, मात्र त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत। सामान्यांकडे गुन्हेगार म्हणून पाहिलं जातंय असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलंय।